नमस्कार मंडळी. तुम्हाला देखील नेहमीची खारी शंकरपाळी खाऊन कंटाळा आला आहे का? हवाबंद भरणीमध्ये भरून ठेवले तर महिना 2 महिने टिकले जातात. मुलांचा टिफिन असो किंवा संध्याकाळच्या चहासोबत परफेक्ट असे हे तिखट क्रॅकर्स तयार होतात. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. 1 कप चाळून घेतलेला मैदा, मैद्याऐवजी 1 कप गव्हाचे पीठ देखील घालू शकता. त्याच कपाने पाव कप बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरला फिरवून घेतला तरीही चालेल. पोह्याच्या चमच्याने 2 चमचे तीळ, 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे, पाव चमचा हळद, चिमूटभर हिंग, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा कांदा लसूण मसाला. कांदा लसूण मसाला नसेल तर ठेवणीतील कोणताही मसाला घातला तरीही चालेल. 1 चमचा कसुरी मेथी, चवीप्रमाणे मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर. कसुरी मेथी नसेल तर नेहमीची मेथीची भाजी चिरून घातली तरीही चालेल. बारीक चिरलेला पालक देखील घालू शकता. सर्व सुके जिन्नस अशा प्रकारे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत. आता छोट्या पळीने 1 पळी कडकडीत तेलाचे मोहन आपण पिठामध्ये घालून घेऊयात. जी नेहमी तेलाच्या किटलीमध्ये छोटी पळी असते ना, त्या पळीने मी कडकडीत तेल गरम करून घेतलेले होते. कडकडीत तेल गरम करून घातल्यामुळे क्रॅकर छान खुसखुशीत होतात. मोहन म्हणून तेल घालायचं नसेल तर 1 पळी साजूक तूप घातले तरीही चालेल. अशा प्रकारे सर्व पिठाला आपण तेल व्यवस्थित लावून घेऊयात. नेहमीच्या खाऱ्या शंकरपाळीपेक्षा हे तिखट क्रॅकर्स खूप चवीला छान लागतात आणि एकदा केले की परत परत कराल ह्याची मी 100% खात्री देते. पिठाचे व्यवस्थित अशा प्रकारे मूड देखील वळलेले आहे. आता थोडंसं पाणी घालून नेहमी आपण पुरीला ज्याप्रमाणे घट्ट पीठ मळून घेतो ना, त्याचप्रमाणे छान घट्टसर पीठ मळून घेऊयात. खूप पातळसर अजिबात चपातीसारखं पीठ मळू नका. चपातीसारखं पीठ मळून घेतलं तर हवे तशी लाटी लाटता देखील येणार नाही आणि खूप कडक असे होतील. अजिबात क्रॅकर्स खुसखुशीत होणार नाही. म्हणूनच गरजेनुसार पाणी घालून छान पुरीसारखं घट्ट पीठ मळून घ्यावं. बारीक रवा घेतल्यामुळे क्रॅकर छान खुसखुशीत होतात. अशा प्रकारे पीठ मळून झाल्यानंतर थोडंसं तेल लावून आपण 10 मिनिटांसाठी पीठ भिजायला बाजूला ठेवूयात. बारीक रवा घातल्यामुळे रवा देखील छान फुलला जाईल. भरपूर दिवसासाठी प्रवासात कुठे जाणार असाल तर अशा प्रकारे क्रॅकर्स नक्कीच करू शकता. आता पीठ छान भिजल्यानंतर पुन्हा 2 ते 3 मिनिटे छान मळून घेऊयात. पिठामध्ये कांदा लसूण मसाला टाकल्यामुळे खूप छान टेस्ट क्रॅकर्सना येते. आता छान पीठ मळून झाल्यानंतर एक पिठाचा गोळा घेऊन छान पातळसर अशी लाटी लाटून घेऊयात. जेवढी शक्य आहे तितकी पेपरसारखी पातळसर अशी लाटी लाटून घ्यावी. गरज लागलं तर सुका मैदा किंवा गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल. लाटी जेवढी पातळसर लाटू तेवढेच क्रॅकर छान खुसखुशीत होतात. अशीच क्रॅकर खूप खाण्यासाठी सुंदर तर लागतात आणि त्यासोबतच ह्याच क्रॅकरपासून एक चटपटीत चाट देखील तयार करू शकता. नेहमी ज्याप्रमाणे आपण भेळ करतो ना, त्याच प्रकारे चिरमुरे न घालता क्रॅकर्स हे हाताने क्रश करून घातले ना, छान चटपटीत अशी भेळ देखील क्रॅकरची तयार होते. आणि त्या वरती गोड दही टाकलं ना, तर अजूनच खूप सुंदर असे लागतात. पिठामध्ये कसुरी मेथी आणि कोथिंबीर घातल्यामुळे लाटी पहा किती सुंदर अशी दिसत आहे ना. छान पातळसर अशी लाटी पेपरसारखी लाटून घेतल्यानंतर अशा प्रकारे जो करंजीचा चमचा असतो ना, त्याने आपण चारही बाजूने लाटी कट करून घेऊयात. हव्या त्या आकारात तुम्ही क्रॅकर्स कट करून घेऊ शकता. ह्या ठिकाणी मी चौकोनी क्रॅकर्स कट करून घेत आहे. गोल, त्रिकोणी, लांब सडक किंवा कसाही आकार तुमच्या आवडीनुसार तुम्ही या क्रॅकर्सना देऊ शकता. आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल. एका बाजूला लाटी लाटून क्रॅकर्स कट करेपर्यंत दुसऱ्या बाजूला गॅसवरती मी तेल देखील गरम करायला ठेवलेले आहे. अशा प्रकारे आपले ह्या ठिकाणी क्रॅकर्स छान करून झालेले आहेत. चला तर वेळ न घालवता लगेच फ्राय देखील करून घेऊयात. दिसायला पहा किती सुंदर असे क्रॅकर्स दिसत आहेत ना. 1 ते 2 लाटीचे क्रॅकर्स करून झाल्यानंतर लगेच ते डीप फ्राय करून घ्यावेत. समजा तुम्हाला हे ओव्हनमध्ये बेक करायचे असतील तर 180 डिग्रीवरती तुम्ही 15 मिनिटे बेक करून घेतले तरीही चालेल.
तेलामध्ये क्रॅकर्स टाकण्यापूर्वी तेल खूप जास्त कडकडीत गरम न करता हलकंसं मध्यम आचेवरच ते गरम केलेलं असावं. खूप कडकडीत तेलामध्ये तुम्ही क्रॅकर्स टाकले तर ते लगेच काळपट असे दिसतील आणि हवे तसे खुसखुशीत देखील होणार नाही. म्हणून मध्यम आचेवरती तेल गरम करून त्यामध्ये मी एक एक करून असे क्रॅकर्स घालून घेतलेले आहेत. अजिबात तेलामध्ये सोडल्यानंतर देखील ते एकमेकाला चिकटत देखील नाही. मध्यम आचेवरती क्रॅकर्स तळून घेतल्यामुळे छान खुसखुशीत होतात आणि मोठ्या आचेवरती तुम्ही क्रॅकर्स तळून घेतले, कलर मात्र येईल परंतु हवे तसे खुसखुशीत होणार नाही. क्रॅकर्स खूप काळपट रंग येईपर्यंत न तळता हलकासा सोनेरी रंग यायला लागल्यानंतर लगेच ते तेलातून बाहेर काढावेत. खूप जास्त रंगावरती तळून घेतले तर हवी तशी टेस्ट क्रॅकर्सना येणार नाही. ज्याप्रमाणे खाऱ्या शंकरपाळ्या तळून घेतो ना, त्याचप्रमाणे हे क्रॅकर्स मी तळून घेणार आहे. तर अशाच प्रकारे या ठिकाणी पहा, हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत मी क्रॅकर्स तळून घेतलेले आहेत. आणि जसजसे आपले क्रॅकर्स तळून होतात ना, तेव्हा संपूर्ण तेलाचे बुडबुडे देखील शांत होतात. अजिबात क्रॅकर्स तेल देखील पीत नाही आणि छान खुसखुशीत होतात. चला तर अशाच प्रकारे सर्व क्रॅकर्स आपण तळून घेऊयात. तुम्ही देखील मी दाखवल्याप्रमाणे हे तिखट क्रॅकर्स नक्की करून पहा आणि कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका. आता तुम्हाला पाहूनच कळलं असेल क्रॅकर्स किती खुसखुशीत असे झालेले आहेत. मुलं काय, मोठे देखील आवडीने खातील. चला तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मी केलेले क्रॅकर्स नक्की करा आणि खाऊन पहा.